पीपीटी दिसते अक्षय? एक मिनिट. नाही दिसत, तुमच्या अक्षय नावावर एक नाही मिनिट. दिसत. 1 मिनिट 1 मिनिट. हा झालं. आता ओके. ओके सर, हा दिसतंय. ठीक, विकास सर स्टार्ट करू दे. ओके अक्षय यस सर. स्टार्ट. ओके A very अक्षय. good morning. Hi, yes हां. sir. A very good morning to Honorable HOD, respected teachers, seniors, and my dear friends. As we know that today is the farewell ceremony of our seniors. My name is Akshay Thorat from BTech final year student. I am before you to give a welcome speech. I feel very fortunate and honored to have an opportunity to deliver speech in a farewell today. I want to congratulate all my seniors for bright future, career. I am sure that their hard work will bring us success soon. I would like to share my happy and sweet moments with the seniors. We learned many important things in this college. They helped us in every crisis. They really cared for our elder brothers and sisters. We really miss them all so much. They will be always in our heart. I would like to give special thanks to my seniors for their all support, care, love, and inspiration they have provided over the years. I pray for the next bright and healthy year. Once again, I heartily welcome to all of you in a virtual farewell ceremony. Wish you all the best for your future. Thank you. I would like to request class teacher Mr. S.S. Godade, BEB, will address to the students. Mr. S.S. Godade. ओके. गुड मॉर्निंग ऑल. ओके. आज गुड तुमचा मॉर्निंग सर. मराठीतच बोलतोय. या इंग्लिशमध्ये भरपूर झाले शिकून, आता थोडं Okay, it मराठीत is बोलूया. good you communicate in Marathi, no problem. ओके सर. ओके. तर आज तुमचा सेंड ऑफ, ॲक्च्युली सेंड ऑफ हा अशा पद्धतीने होईल असं मला वाटलं नव्हतं, की करोना असल्यामुळे हे सगळं आपल्याला करावं लागलं. तर आतापर्यंत तुम्ही गेली 3 वर्ष, काही जण 4 वर्ष या इन्स्टिट्यूटमध्ये शिकला, भरपूर काही नॉलेज इथं घेतला. ओके. तुम्ही डिपार्टमेंटला कोऑपरेट केला, त्याचबरोबर तुमची देखील ग्रोथ की त्यामध्ये झाली. तर आज तुमचा शेवटचा दिवस तसा ऑफिशियली पाहायला गेला तर एवढ्या दिवसामध्ये जे डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटी केला, जी इन्व्हॉल्वमेंट तुमची राहिली, त्याबद्दल मी ॲज ए डिपार्टमेंट इसा कोऑर्डिनेटर मी तुमचा आभारी आहे. आणि अशाच पद्धतीने इन फ्युचर तुम्हाला आमच्या डिपार्टमेंटचं ॲज वेल एज इन्स्टिट्यूटचं सहकार्य राहील. जेव्हा तुम्हाला मदत हवी असेल त्यावेळी आम्ही तुम्हाला मदत करू. फक्त तुम्हाला कधी मदत हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही आमच्या परीने तुम्हाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. तसं तुमच्या आता ज्या येणाऱ्या एक्झाम आहेत फायनल सेमिस्टरच्या, त्यासाठी मी डिपार्टमेंटकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. यू कॅन परफॉर्म युअर बेस्ट अँड यू कॅन गॉट द मॅक्सिमम मार्क. ओके. अँड वन्स अगेन थँक्स टू ऑल अँड बेस्ट ऑफ लक युअर फॉर फ्युचर लाईफ. Thank you, sir. थँक्यू. Thank you, sir. Then I would like to request class teacher Mr. V.B. Bhandare, BA, will address to the students. Mr. V.B. Bhandare. ओके, थँक्यू अक्षय अँड थँक्यू ऑल ऑफ यू. जसं सरांनी सांगितलं होतं की काय ऍक्च्युली सेंड ऑफ हा तुमचा लास्ट दिवस कन्सिडर केला जातो, पण ऍक्च्युली तसं काही नाहीये लास्ट डे वगैरे. डेफिनेटली जसं सर म्हणले की काय इन फ्युचर तुम्हाला जर काही गरज जर लागली किंवा जे काय असेल तुम्हाला गायडन्स वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय तुमचं करिअर आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगेन. करिअर चूज करताना थोडासा विचार करा. जे काय तुम्हाला हवं आहे, नको आहे, त्याच्यानंतर त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत, नाही आहेत, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अगोदरच विचार करा. कारण कसं आहे, एकदा स्टार्ट केल्यानंतर पुन्हा चेंज करणं किंवा पुन्हा दुसऱ्या ट्रॅकवरती येणं खूपच डिफिकल्ट जातं. करिअर ऑपॉर्च्युनिटी भरपूर भेटतील तुम्हाला. स्टार्टिंग कुठून करता हे मॅटर नाही करत तुमचं, पण एंड कुठं करता हे डेफिनेटली मॅटर करेल तुमच्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर आणि सॉफ्टवेअर असं थोडंसं डिफरन्शिएट करतो आपण नेहमीच, की बाबा कोर मध्ये मी इलेक्ट्रिकलचं आहे, माझं डिप्लोमा इलेक्ट्रिकल मध्ये आहे, डिग्री इलेक्ट्रिकल मध्ये आहे, आणि मग मला जॉब सुद्धा जो आहे तो सुद्धा मला
कोर मध्येच करायला पाहिजे, असं थोडंसं कुठेतरी गैरसमज मनामध्ये असतो. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जर थोडासा स्पेंड ज्यावेळी करतो आपण, त्यावेळी तुम्हाला रिअलाइज होईल की बाबा नाही ठीक आहे, जिथं आपण करिअर करतोय ती जी काही पाथ आहे किंवा जो आपल्याला ट्रॅक मिळालेला आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही जर 100% जर देत असाल तर डेफिनेटली तिथं सुद्धा तुम्हाला सक्सेस भरपूर मिळेल आणि सॅटिस्फॅक्शन जे आहे ते सुद्धा मिळेल. कोअर मध्ये थोडासा त्रास जरा जास्त होतो जर मुलींनी जर कन्सिडर तर केलं तर, कारण तेवढी हॅबिट नसते, तेवढं हेल्थ कंडिशन थोडीशी मॅटर करते. असं नाही की तुम्ही करू नाही शकणार, पण येस डेफिनेटली थोडेफार ऑब्स्टॅकल येत राहतात नेहमी. ओव्हरकम जर केले तर इट्स गुड अँड बेटर. सेकंड थिंग म्हणजे एमपीएससी युपीएससी की थोड्या वर्षानंतर म्हणतोय मी ऍक्च्युली, की नंतर तुम्ही चूज करता की नाही ऍक्च्युली आपल्याला एमपीएससी केलं असतं तर चांगलं झालं असतं किंवा युपीएससी केलं असतं तर चांगलं झालं असतं. कोणता काय पार्ट आहे तो आत्ताच डिसाईड करा, कारण का आता तुमच्याकडे थोडासा टाइम आहे. हा लॉकडाऊनचा पिरियड तुम्ही पाहिलेला आहे, याच्यानंतर अजून मे बी एखादा महिना भेटेल. त्याच्यामध्ये आताच डिसाईड करा तुम्ही की तुम्हाला काय करायचंय, एमपीएससी करायचंय, युपीएससी करायचंय की त्याच्यानंतर काय गेट प्रिपरेशन करायचंय, गव्हर्नमेंटचे जे अजून काही आपल्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ट्राय करायचंय, किंवा बाबा नाही मला कंपनीमध्ये जायचं आहे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या डिसाईड करा, गायडन्स घ्या, फॅमिलीचं जे काही मत आहे त्याचा विचार करा. नसेल तर तुमचे जे काही सिनियर्स आहेत त्यांचा गायडन्स घ्या की कोणती कंपनी चांगली आहे, मला कसं तिथे ऑपॉर्च्युनिटी भेटेल एटसेट्रा, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या. याच्यानंतर जे काय तुमचा जो काही फायनल जो काही डिसिजन असेल त्याच्यावरती ठाम राहा आणि कंटिन्युअसली प्रोसेस करत राहा, फक्त कुठं थांबू नका. डेफिनेटली ऑब्स्टॅकल्स आले तर टीचर्स आहेत तुमचे नेहमी, सगळे आपले जे काही 15-20 टीचर्स तुम्हाला टीच करत होते ते डेफिनेटली तुम्हाला हेल्प करतील, गाईड करतील. नेहमी त्यांचा सपोर्ट राहील असं आश्वासन डिपार्टमेंट कडून देतो. अँड हा स्पेशल थँक्स ॲज तुमच्या बॅच, कारण सेकंड इयर पासून तुमचा क्लास टीचर होतो. इट्स डेफिनेटली इट इज अ प्राऊड मुवमेंट फॉर मी ऑल्सो. अँड थँक्यू ऑल ऑफ यू. एन्जॉय युअर टाइम. हॅव अ गुड डे. थँक्यू सर. Thank you, Bandare sir. Then I invite Mr. Varat Mangave, President ISA Committee, will share his experience. Varat Mangave. Good morning, everyone. Hope you are having a good day. So, today is the day when we say goodbye to each other. But I am a person who doesn't believe in goodbyes because the world is a small house and we are bound to cross paths again. Goodbye would mean that I am never going to see you again, which that is definitely not going to happen. How can I even imagine not seeing you guys tomorrow? This might be the last day of our semester, but trust me, the life that we are about to embark from now on is filled with more colors and more beautiful destinations. It was around 3 years back that I entered this campus as a lonely guy who had big ambitions and goals in life. Who knew 3 years since I would still be without a girlfriend, still with ambition and goals not fulfilled. But one thing that has changed, I am no more lonely. I might have came to the campus with only one friend, but I am definitely leaving the campus with hundreds of friends. On farewell speech, this farewell speech is not enough to express my feelings about everyone. But on the other hand, I am happy that I have every friends. I have all the friends with me who are going to face the last semester exam from now on. My heart won't be able to wake up the morning. It breaks my heart that we won't be able to wake up the morning to go to college once again. Becoming a president of such a great department is not an easy job, but still, because of the support of all the friends, faculties, and others, I was able to handle the stress and situation quite well. I would also like to thank our honorable HOD sir, who would undoubtedly supported my each and every decision. Last but not the least, I would like to say all the best to all the students who are present here and who are not able to join this meeting. I hope you all do well and stay safe. Thank you. Thank you, Varat. Then I invite Miss Shreya Mohalkar, ladies representative ESSA, will share her experience. Shreya Mohalkar. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खरं तर मला खूप बोलायचं होतं पण आत्ताचा मुवमेंट
अशा कंडिशन मध्ये होतोय की इमॅजिनच करू शकत नव्हते की आमची फेअरवेल पार्टी अशी कधीतरी होईल. 3 वर्षापूर्वी जेव्हा या कॉलेजमध्ये आलेले तेव्हा वाटलं नव्हतं की ही कॉलेज किंवा हे कॉलेज हे सगळे मित्र माझी फॅमिली बनून जातील आणि जे काही टीचर्स आहेत ते सुद्धा माझी फॅमिली बनून जातील. पण जे काही या 3 वर्षामध्ये घडलं आणि जो काही एक्सपिरियन्स या 3 वर्षामध्ये मिळाला तो मला एखाद्या स्पीच मध्ये एक्सप्रेस करणं शक्यच नाहीये. मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. ती कविता मी जाता जाता बोलून दाखवेन. माझ्या कवितेचं नावच आहे जाता जाता. बाहेरच्या जगापासून होते अगदी अलिप्त, होते मैत्रीच्याच नशेत धुंद आणि मस्त. नव्हती कधीच दुनियादारीची पर्वा, पसरला होता सर्वत्र मैत्रीचाच गारवा. होती येथे मजा मस्ती सुंदर धमाल, प्रत्येक क्षण इथला होता खास आणि अगदीच कमाल. रुसवे फुगवे भांडण तंटे प्रेम जिव्हाळा साऱ्याच भावनांनी जणू होती अगदी चटपटीत भेळ. कळलंच नाही कशी भुरकन उडून गेली स्वर्गाहून सुंदर अशी ही 3 वर्षांची वेळ. आता मात्र जीवनात हे कॉलेज नसेल, हे कॅम्पस नसेल, कॅन्टीन मधलं शेअरिंग नसेल, कट्ट्यावरचं गॉसिपिंग नसेल, लेक्चर मधल्या कमेंट्स नसतील, ग्रुप मधल्या मोमेंट्स नसतील. बाहेरच्या धूर्त कपटी जगाशी आता असेल खरा सामना. नेहमीच मात्र सोबत असेल कडू गोड आठवणींचा हा सुंदर झरा. रखरखत्या रणरणत्या दुनियादारीच्या तप्त उन्हात चटके बसतील, होरपळ होईल, होईल जीवाची काहिली. आधार मात्र देईल त्यावेळी या सुखद क्षणांची गार सावली. Thank you all of you. I would like to most thank our department, whole department, our teachers. Most thank to our head of electrical department. I would like to thank you all and thank you so much. Thank you, Shreya. Then I request Shobha Kumar ma'am to address the students. Good morning, all of you. Respected HOD sir, my dear colleagues, student friends, and Akshay Thorat. It was an unimaginable platform where we are doing this send-off to all our student friends. Thing is, I feel very happy whenever I see your batch. In that case, SGU student is giving farewell to SGI students, right? This is one unique feature which we are seeing here. Thing is, you all showered a love and affection to SGU students in such a way in a department. Even I have observed in sports, extracurricular activities, that the student of SGU has come up to give you send off. This is one of the feature. And as Varad mentioned, even we feel very like heavy whenever we are seeing this empty campus. All faculty members are present in the campus, empty campus without students in the hostel, right? We can't imagine you all well dressed during send off, empty atrium without decoration. This is what we are feeling like today, pathetic condition. But thing is, this batch is unforgettable to us, right? All things you have done for the department, even traditional day. And apart from this, there were some initiatives taken by Sudarshan. Last year, he was also behind sports and extracurriculars in such a way that they're unitedly electrical SGI and SGU students stand alone in front of other all departments. But in spite of all these things, we would like to welcome you to the campus anytime, and any help will be extended from the department. You all are most welcome. And apart from this, we'll be very happy, like we have started anyhow MTech in electrical engineering, and specialization taken is power electronics and drives. And yesterday itself, like our department and other technology departments had a discussion with the management,
I'm very happy, like with the permission of HOD sir, that for you all guys, there will be 20% discount in the fees, like which is a good thing, good initiatives taken by the institute. We'll be very happy to see you in the next year also on campus if you are willing. Then that will be like industry driven MTech course. Think over these lines also, because 1 year you will be on campus again. August you can start your industrial internships with like apprenticeship or else stipend. That is also important for your career who would like to pursue their higher qualification. Then apart from this, wherever you seek, you want any help, even if you want to be entrepreneur, in that case, seek department self. There is a entrepreneurship development cell. Even incubation can help you in a proper way. And I think this is a pandemic situation. You may be little panic about your jobs, about the future. Then there will be some mental stress from the family. Whatever may be the case, we are there to help you out. You just give a call to us, and in any aspect, we are ready to help you. And even your juniors are there, very good juniors. They are taken like good initiatives. They will also help. Learning is a stage where we can learn from anybody. So with this, I would like to wish you all the best for your future. Thank you for the opportunity. Thank you all. Thank you, Kumbar madam. Then I request Mr. ID Farne sir to address the students. ID Farne sir. साहेब स्वतः. Furniture? Okay. There is some technical issue. Akshay, next faculty. Then I request Mr. P.S. Magdum sir to address the students. Mr. P.S. Magdum sir. I'm audible? Yes, sir. Actually, I'm outside. Okay, audible ना सर? Yes, sir. Yes, sir. ओके, सुरुवातीला ऍक्च्युली जर बोलायचं झालं की हृदया हृदयाबरोबर बोलायला ऍक्च्युली आपली मातृभाषाच लागते आणि तुम्ही आमचे हृदय आहात, त्यामुळे मी मराठीतूनच बोलतोय. बेसिकली जर बघितलं तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याशिवाय आम्ही नाही आहे, कारण कोविड सिच्युएशनमुळे आम्हाला आमची जागा कळालेली आहे. कारण स्टुडंटशिवाय सगळे टीचर अधुरे असतात आणि हे आता आम्हाला समजलेलं आहे ॲक्च्युली. पण बघितलं आम्ही की सध्या आम्ही कॉलेजमध्ये येतोय, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही खरंच ॲक्च्युली विद्या मंदिर आहे. ॲक्च्युली विद्या मंदिरला स्मशानभूमीची जागा देणं चुकीचं आहे, पण मला वाटतं की आपण स्मशानभूमीमध्येच येतोय, कारण स्मशानभूमी कसं सुन्न असते तसं आम्हाला ॲक्च्युली स्मशानभूमीमध्ये आल्याने वाटतं. ॲक्च्युली विद्या मंदिरला स्मशानभूमी देणं ही उल्लेखना चुकीची आहे ॲक्च्युली, पण ही कोविड सिच्युएशनमुळं आम्हाला असं वाटतंय. ओके, आणि ते स्टुडंटनी दाखवून दिलेलं आहे ॲक्च्युली, या कोविड सिच्युएशनमध्ये दाखवून दिलं. असो, पण काय सिच्युएशन अशी आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. आणि तुम्हाला ऑलरेडी बोलत होतो आम्ही की अरे बाबांनो कॉलेजला या, ॲक्च्युली तुम्ही पण मिस कराल इन फ्युचरमध्ये, कारण पहिली सेम तुम्ही कॉलेजला आलेलं नाहीये आणि दुसरी सेम कोविडमुळे तुम्हाला कॉलेजला येऊ दिलेलं नाहीये. बरोबर आहे ना? त्यामुळे पूर्ण इयर तुम्ही कॉलेजला मिस करालच. ओके, इवन फॅकल्टी सुद्धा तुम्हाला मिस करतील. बेसिकली स्पेशल बॅच असेल असं मे बी. ओके, पण तुम्हाला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. ओके, मी असं म्हणणार नाही की तुम्हाला काय तुमच्यासाठी सगळं ओपनच आहे, त्यामुळे मी असं म्हणणार नाही की मी कधी पण या काय तुम्हाला हेल्प करतो. हेल्प हे करावंच लागणार आहे. ओके, एक्झाम पॅटर्न बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ते संदीप सर तुम्हाला सांगतीलच नंतर किंवा ओके फेअरवेल फंक्शनला हे बोलणं काही नाही, पण नंतर तुम्ही संदीप सरांना विचारा, तुम्हाला सगळं सर सांगतील. परत एकदा सगळ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. ओके.
मी जास्त काय बोलत नाही, तर मी थांबतो. थँक्यू म्हणा. Thank you, sir. Thank you, Magdum sir. Then I request Mr. P.G. Dhawale sir to address the students. Mr. P.G. Dhawale sir. Dave sir, are you there? Praveen Dave sir? Yes, sir. I am audible. Yes sir. You can speak, sir. Okay, sir. Thank you, sir. Good morning, all the dear students, respected HOD sir, coordinator of ISA, Professor Sandeep Godale sir, and all my dear faculties. So today you have the farewell, but it is not the last day. I think you are directly and indirectly are connected with the faculties who are your indirectly gurus. So my message for you on this occasion of farewell, you are becoming in the next future the leaders, right? So you follow the ethics, your proper attitude, and in this batch particularly I found all the students have good behavior, good ethical issues. And another thing I want to tell you, due to this COVID-19, you find one thing, that is patience, right? So whenever you find any difficulties in your life, that may be in a career, or that may be in your family issues, keep some patience, go ahead in a proper way. So definitely you will get the success. This is a general background, general things I want to say. In a technical way, suppose I want to, as a faculty for the technical of electrical engineering, so you make your plan right now. Once you completed your B, Yes, Dave sir? No, I think, sir, there is a network issue. Okay, ठीक है. We'll Akshay? wait for 2 minutes. Thank you, Dhawale sir. Then I request ID Farne sir to address the students. आजच्या या निरोप समारंभासाठी उपस्थित असणारे आपले डिपार्टमेंटचे HOD लिनस सर आणि बाकी सर्व स्टाफ मेंबर आणि सर्व विद्यार्थी मित्र, खरं तर आज तुमचं फेअरवेल फंक्शन अशा पद्धतीनं होईल याची आम्हाला पुसटशी कल्पना नव्हती. 3 वर्षापूर्वी आमच्या कॉलेजमध्ये व्हर्च्युअल लॅब नावाची एक लॅब तयार झाली आणि त्याचे कोऑर्डिनेटर विकास भंडारे सर होते आणि त्यांना त्यांच्याच बॅचचा निरोप समारंभ सुद्धा व्हर्च्युअलीच घ्यावा लागेल याची आम्हाला कल्पना नव्हती. तसेच आता जसं प्रेसिडेंटनं जाता जाता बऱ्याच लोकांच्या मनातली खंत व्यक्त केली की बाबा काही गोष्टी मिळाल्या नाहीत आयुष्यात, राहू दे, इथून पुढे तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. आणि म्हणजे मी जे बोलणार आहे ते असं काही सिरियसली मी तुमचं असं सिरियस वातावरण करणार आहे अशातली काही गोष्ट नाही. हसत खेळत आपलं निरोप आपण एकमेकांना द्यावा. इथून पुढच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला जे काय मदत लागेल आमच्याकडून त्याच्यासाठी तुम्ही कधी इथं कॉलेजवर येऊ शकताय. असं नाही की इथून पुढं तुमचा आणि आमचा संबंध संपेल. बाहेर जात असताना कॉलेजची किंवा डिपार्टमेंटची एवढीच एक इच्छा असते की तिथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या भविष्यात काहीतरी चांगलं मिळवावं त्यानं. एका कवीने म्हणले की या घरट्यातून पिलू उडावे घेऊन अदम्य शक्ती, नजर असावी ध्येयावरती पण उंबरठ्यावर भक्ती. त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात जे जे काय ध्येय तुम्ही ठरवलं असेल ते तुम्ही मिळवा, पण ज्या उंबरठ्यावरून उंबरठ्याला ओलांडून तुम्ही त्या ध्येयापर्यंत गेलाय त्या उंबरठ्याला कधी विसरू नका, एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी इथून पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी किंवा आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी तुम्ही सज्ज असाल आणि तेवढी तयारी इथून आम्ही केली असेल किंवा जर समजा काय त्यात त्रुटी राहिल्या असतील तर त्या तुम्ही भावी आयुष्यात तुम्ही स्वतःला घडवण्यात तो वेळ खर्ची कराल, एवढीच माझी अपेक्षा आहे.
जे काय कॉपरेशन तुम्ही पूर्ण डिपार्टमेंटला दिलं गेल्या 3 वर्षात, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभारी आहे. आणि पर्सनली मला माझ्या लेक्चरसाठी म्हणा किंवा मला जे काही कॉपरेशन तुम्ही केलं त्यासाठी सुद्धा मी स्वतः पर्सनली मी सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू. सर गाणं म्हणायला लागते. तर गाणं म्हणा की सर. एक लास्ट गाणं म्हणायला लागते सर. गाणं म्हणायला लागते सर. सर गाणं म्हणा सर गाणं पाहिजे. गाणं म्हणायला लागते सर. At the end of event, गाणं एक म्हणायला लागते सर. सर विल गाणं म्हणायला लागते सर. गाणं म्हणायला लागते. इव्हेंट झाल्यानंतर फारणे सर सॉन्ग म्हणते, काही अडचण नाही. इव्हेंट झाल्यानंतर सर गाणं म्हणते. थँक्यू सर. ओके. अक्षय थोरात, यू कॅन कंटिन्यू. Then I request Lakshmi ma'am to address the students. Lakshmi ma'am. Good morning. I'm audible. Good morning, ma'am. Yes, Good morning, ma'am. Yes, madam. Okay, good morning to all respected HOD sir, my dear colleagues and my beloved students. So first of all, many congratulations to all my dear students successfully completing 4 years degree. I wish you great luck for your success and big future. So being your teacher is such a wonderful experience for me. So just one thing I want to tell you, don't stop learning. And this farewell is not a end, and saying goodbye is not a end, and this is a new beginning of your new life. पंख खुले हैं उड़ान बाकी है अभी, पंख खुले हैं उड़ान बाकी है अभी, सितारों को छुआ है आसमान बाकी है अभी. So I wish all the best and good luck for your future, and thank you Akshay for giving me opportunity to speak, and all the best. Thank you, ma'am. Then I request the students from BA and B to share their experiences on this farewell ceremony. Students from BA and BAB. Okay. Anyone voluntary? Aditya Pawar? Hello. Aditya? Hello. Sir, I'm audible. Yes, Prachi. Good morning, everyone. What a unique style of farewell we are getting today. In such a pandemic situation, we don't even expect that we will get the farewell, but our teachers and juniors have made it possible for us. Therefore, we should feel happy for it. Therefore, thank you, all of you. Officially, this is the last day of our engineering journey. This is the journey, or these are the memories. I don't think anyone of us going to forget it. This will be always remembered. I have now new friends, teachers, guides for life. Today, all the memories flashback, starting from lectures. The lectures शिकवण्यामध्ये जी मजा होती, लेक्चर्स करण्यामध्ये देखील तेवढीच मजा होती, कारण भूक नेमकी त्याच वेळी लागायची. त्यानंतर एफसी मधील मजा, एफसीच्या मागे खेळलेलं दम शरारत, इव्हन लास्ट इयर मध्ये देखील. त्यानंतर गॅदरिंगची मजा, व्हायब्रंटसाठी केलेले घेतलेले कष्ट, त्यानंतर जीसी एकदम थ्रिलर एक्सपिरियन्स. देन लास्ट इयरला आल्यावर कॅम्पस प्लेसमेंट, प्रोजेक्ट, एक्झाम्स, देन सबमिशन ऑफ कोर्स, इंजिनिअरिंग स्टुडंटचा फेस्टिवल. हे खूप सगळं आठवतंय. खूप छान मेमरीज होत्या. काही मेमरीजनी हसवलं तर काहींनी रडवलं देखील, पण सगळ्या मेमरीजनी खूप काही शिकवलं. या सगळ्यामध्ये आपल्याला टीचर्सचा खूप सपोर्ट आणि हेल्प मिळाली. आय वुड पर्सनली लाईक टू थँक ऑल द टीचर्स, बिकॉज ॲट एव्हरी स्टेज दे हॅव हेल्प मी अँड सपोर्टेड मी. अँड सगळ्या स्टुडंटसाठी बेस्ट ऑफ लक. स्टे कनेक्टेड फॉर एव्हर. थँक्यू. थँक्यू प्राची. यानंतर अजून कोण? Anyone? BA, BB. हॅलो सर. आदित्य. श्रीधर. Yes, Aditya. Yes, Aditya. Aditya, stop. श्रीधर. हॅलो. श्रीधर बोलेल. श्रीधर बोल. गुड मॉर्निंग ऑल. बोलण्यासारखं बरंच काय आहे, काय बोलायचं काय नाही समजत नाही. म्हणजे 3 लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रत्येकाने व्हॉट्सअपमध्ये स्टेटस ठेवला होता, की हमारा कॉलेज काफी साल था, काफी यादी थे, काफी सपने थे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे कॉलेजच्या प्रती जे काही प्रेम आहे प्रत्येकाचं, कॉलेजबद्दल जो काही जिव्हाळा आहे, हा प्रत्येकानेच लॉकडाऊनच्या काळामध्ये व्यक्त केलेलाच आहे. त्यामुळे आणखीन काही जास्त सांगायला नको. मला फक्त शिक्षक लोकांबद्दलच बोलायचं आहे.
हे असं म्हणलं जातं की देणाऱ्याने देतची जावे, घेणाऱ्याने घेतची जावे. देणाऱ्याने देतची जावे, घेणाऱ्याने घेतची जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे सांगायचं काय आहे की या 3 वर्षाच्या काळामध्ये आमच्या शिक्षकांनी आम्हाला विद्यार्थ्यांना भरभरून काही दिलं. इतकं दिलं की ते घेता न घेता आमची सोंजळ कुठेतरी कमी पडत गेली असं वाटत गेलं. शिक्षण रूपी शिदोरी तर त्यांनी दिलीच, पण त्या बाहेरच्या जगामध्ये कसं वावरायचं, कसं तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही पुढे कुठे जायचं तर कसं तिथून खायचं त्याबद्दल सुद्धा त्यांनी बरंच काही आम्हाला सांगितलं. शाळेत असताना शाळेतले शिक्षक लोक म्हणायचे की तुम्ही ज्यावेळेस म्हणजे शाळेमध्ये आहे तुम्हाला शाळेतच त्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जातील, तुम्ही पुढे भविष्यात कॉलेजमध्ये गेले की तुम्हाला हे कोण सांगत बसणार नाही. पण असं कधीच वाटलं नाही की आम्हाला की कॉलेजमध्ये आल्यानंतर सुद्धा शिक्षकांनी बरंच काही शाळेमध्ये शिक्षक सांगतात की तुम्ही आईवडिलांचे कष्टाची चीज करा, पुढे असं म्हणजे बरेच काही काही गोष्टी अशा शिक्षक लोकांनी आम्हाला सांगितल्या. त्याबद्दल शिक्षका लोकांचे खरंच खूप आभार. तुम्ही दिलेल्या शिक्षण ज्ञानरूपी शिदोरीच्या जोरावर आम्ही भविष्यात नक्कीच चांगलं तुमचं नाव करू. थँक्यू सर. थँक्यू श्रीधर. आदित्य. हा हॅलो सर. Yes, आदित्य. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिक्षकांना वंदन करून तसेच सगळे माझे मित्र मैत्रिणी आज खरंच मी मिस करतोय ते म्हणजे माईकला आणि माझ्या स्टेजला. कारण या डिपार्टमेंटने जेव्हा सेकंड इयर मध्ये आलो जेव्हा सेकंड इयर मध्ये आलो तेव्हा पहिल्यांदा मला हातात माईक दिला आणि माझ्या कॉन्फिडन्स जी लेवल होती माझी जी अँकरिंगची असून दे ना ते कल्चरलची असून दे सगळी इन्क्रीज केली. या डिपार्टमेंटचा अजून मी हे करेन आभार मानेन कारण कल्चरल कोऑर्डिनेटर होतोच पण त्याचप्रमाणे आपले ट्रॅडिशनल डे असून दे, गॅदरिंग असून दे, कोणतेही फ्रेशर्स पार्टी असून दे, कोणतेही इव्हेंट असू दे कल्चरलचे सगळे सर कुंभार मॅडम असतील, फारणे सर असतील, गोदडे सर असतील, सुजान पाटील सर, भंडारे सर सगळेच कुंभार सर असतील सगळ्यांनीच हेल्प केली नेहमीच आणि सपोर्ट केला. म्हणजे असं कधीच वाटलं नाही की सपोर्ट मिळाला नाही आम्हाला. नेहमी प्रत्येक गोष्टीत आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे. तर जेव्हा म्हणजे इलेक्ट्रिकलचं नाव येईल किंवा म्हणजे जेव्हा माझ्या लाईफमध्ये युनिटी येईल तेव्हा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं नाव माझ्या नेहमी लक्षात राहील. म्हणजे जेव्हा आपल्या युनिटी म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल म्हणजे युनिटी हे या डिपार्टमेंटने आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलं. म्हणजे फील्डमध्ये म्हणजे आतापर्यंत मी कधीच माझ्या आयुष्यात बघितलं होतं की सगळे टीचर सगळे म्हणजे एचओडी पासून सगळे जीसी साठी आपल्या म्हणजे स्पोर्ट्समध्ये सगळ्यांनी हेल्प केली आणि सगळे फील्ड होते. म्हणजे असं कोणतंच डिपार्टमेंटमध्ये असं नव्हतं की त्यांचे एक दोन टीचर्स होते पण आपल्या स्पोर्ट्समध्ये सगळ्यांनी सपोर्ट फील्डमध्ये राहून सगळ्यांनी मुलांच्या बरोबर तेवढा सगळ्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि खूप काही आठवणी खूप गोष्टी शिकवल्या मॅडमनी शिकवल्या. कुंभार मॅडमनी तर हॉस्टेलमध्ये असताना सांगितलेलं की जेव्हा म्हणजे घरी काय जर आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होतो मग तुम्हाला घरची कधी आठवण येईल तर आमच्या घरी नक्की जेवायला या. सुजान पाटील सर घरी बोलवायचे जेवायला, भंडारे सर होते किंवा सगळ्यांनीच आपले नेहमी आनंदात असं म्हणजे कधी वाटलंच नाही की टीचर आणि रिलेशन आपलं असं म्हणजे आमचे मोठे भाऊ काका वगैरे असे तेच आहेत असंच नेहमी वाटायचं आम्हाला. त्यामुळे सगळ्यांनी खूप नेहमी मदत केली आणि त्यांचं आम्ही नाव नेहमी आयुष्यभर लक्षात ठेवूच. त्यांचे आम्ही खूप ऋणी आहे. म्हणजे सगळे म्हणायचे की इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर एवढे काय नसतं, कोण कोणाच्या लक्षात राहत नाही, एकदा कॉलेजची लाईफ संपल्यानंतर झालं. पण तसं काय नाहीये. सगळे टीचर, आपलं डिपार्टमेंट, आपले सगळे स्टुडंट्स, मित्र वगैरे खूप सगळ्यांनी भरभरून दिलं आणि आम्ही भरभरून घेतलं. त्यांचे मी सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार. इसा कोऑर्डिनेटर गोदडे सर त्यांचे आभार, कुंभार मॅडम, कुंभार सर, सुशांत पाटील सर, फारणे सर, सगळ्यांचे, भंडारे सर सगळ्यांचे मनापासून आभार. कोणी राहिला असेल त्यांचे पण आभार. थँक्यू. फारणे सरांना एक विनंती आहे की जाता त्यांनी एक गाणं म्हणावं आणि सुशांत पाटील सरांनी पण एक मिमिक्री करावी आमच्यासाठी एवढी नम्र विनंती करतो. थँक्यू. आणि सुदर्शन पण एक स्पीच द्यावी. सुदर्शन कोष्टी सुदर्शन कोष्टी स्पीच. हॅलो. हा यस. नेमकं खरं तर काय बोलायचं कळत नाही आता. याच्यानंतर भाऊने बोल. मी माझं मराठीच चालू करतो कारण माझं इंग्रजी तुम्हाला कळणार नाही. आयुष्यात एखादी गोष्ट चुकल्यानंतर आपल्याला नवीन मार्ग सापडतो तसं माझं झालं. सर्वप्रथम इंजिनिअरिंगला जायचं हे माझ्या स्वप्नात पण आलं नव्हतं कधी. दुर्दैवानं मार्क कमी पडले 12वीला आणि सुदैवाने इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. कारण सीईटीला गोळ्या मारून आलो होतो
ते अंदाजपंचे नशिबाची साथ होते. त्यामुळं सीईटीवर आणि त्यात घोडावतला ऍडमिशन मिळाल्यामुळं कन्फर्म केलं आणि त्यात इलेक्ट्रिकलला मिळाल्या मग काही विषयच नाही. सर्वप्रथम मी सर्व आपल्या फॅकल्टीचा आभार मानतो, कारण अशी फॅकल्टी कुठं अधिक हायस्कूल लाईफमध्ये म्हणायचे की असं तुम्हाला परत शिक्षण नाही, असे शिक्षक परत मिळणार नाहीत, पण त्यापेक्षाही शिक्षक चांगले आता आम्हाला मिळाले. आणि सुशांत पाटील सरांचं घर म्हणजे त्या फाट्यावर आमचं दुसरं घर असल्यासारखंच होतं. कधी पण जायचं, कधी पण खायचं. दुसरं आमचं हक्काचं घर म्हणजे सुशांत पाटील सरांचं घर होतं. त्यांच्या बागेत पपई लागणपासनं ड्रीप जोडणे वगैरे सगळं आपण केले. जरा शेतीचा नाद असल्यामुळे कायम तिथं असायचो. परत आमच्या गावचे भंडारे सर, हे दोघं तर सुशांत पाटील आणि भंडारे सर माझे मोठ्या भावाप्रमाणे होते. त्यांनी कधीच आम्हाला घरची आठवण करून दिली नाही. 2 दिवसाला आम्ही जेवायला जायचो कायम. खरं तर कॉलेजमध्ये दाखवलं नाही, पण खरंच आमचं एक भावाचं रिलेशन कायम आम्ही तसं मेंटेन पण ठेवलं. कॉलेजमध्ये कोणाला जाणवून पण दिलं नाही. कॉलेजमध्ये टीचरचं रिलेशन ठेवलं, कॉलेजच्या बाहेर आम्ही भावाचं रिलेशन ठेवलं. मी सेकंड इयरला होतो तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. कोण? मी आणि सुशांत सर. कारण त्यावेळेला त्यांनी सांगितले की बाबा तू माझा लहान भाऊ आहेस. मेन्शन करा आधी काय ते. सांगितले की सुशांत सर त्यांनी सांगितलं बाबा तू माझा लहान भाऊ आहेस आणि काय लागलं तर कधी पण सांग. तेव्हापासून आम्ही कधी त्यांच्या घरात जायचं ते असं आमचं कायम चाललेलं असायचं. परत भंडारे सर आणि सुशांत सर हे डिपार्टमेंटचे दो हंसों का जोडा आहे. त्यानंतर आम्ही 4 दिवसाला कधी आम्ही एवढ्या वेळेला जेवायला गेलो, एवढं त्यांनी माझ्या घरात जेवायला आले, मी त्यांच्या गेलो. हे आमचं रिलेशन हे कायम असंच टिकू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यानंतर फारणे सर जाता जाता मला काहीतरी डॉच मारायचे कायम. त्यातलं एक आठवतंय, प्यार मोहब्बत धोका आहे, पढाई करो मोका आहे, असं काहीतरी मला सांगायचे. खरं तर फारणे सरांचं मराठीत कौशल्य चांगलं आहे आणि प्रत्येक वाक्यात काहीतरी अर्थ असायचा कायम. आणि ज्यावेळी मला व्हाईस प्रेसिडेंटसाठी फॉर्म भरायला सांगितलं तेव्हा सगळ्या फॅकल्टी आणि सगळे मित्र चांगला सपोर्ट केला मला. तुम्ही जी जबाबदारी दिली माझ्यावर ती मी व्यवस्थितरित्या पार पाडली असेल नसेल, मी माझ्या परीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. तुमचा सपोर्ट चांगला मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि काही चुकबोल झाली असेल, कोणाला काही वाईट बोललो असेल, कुठला तर डिसिजन चुकला असेल तरी मी मागतो. परत आपले संदीप सर कायम नियमात जाणारे माणूस, अतिशय शांत आणि नियमातनं जाणारा माणूस माझ्या वेळी. आणि आपले एचओडी मॅडम आणि आपले सर्वच फॅकल्टीने मी जे डिसिजन घेतलं, मी व्हाईस प्रेसिडेंट असताना त्यांनी कुठल्या गोष्टीला विरोध केलाय असं झालं नाही. आणि खरं तर आमची BE थर्ड इयरलाच माझ्या आणि तुषारची एन्जॉय झाली असेल असं मला वाटतंय, कारण मी फक्त 13 लेक्चर केले होते थर्ड इयरमध्ये. ते पण फॅकल्टीने मला सांभाळून घेतलं. त्याबद्दल मी फॅकल्टीचाही आभार मानतो. मला वाटते मटेरियल काहीतरी एचओडी मॅडमांचा सब्जेक्ट होता, माझा टर्मवर्क 0 झाला होता, कारण माझा अटेंडन्स आणि पेपर तेवढं लिहिलं होतं मी. तरी त्यांनी मला ऍडजस्ट करून घेतलं, एवढा सपोर्ट केला, त्याबद्दल मॅडमांचंही धन्यवाद. बाकी काय आता झालं. सुदर्शन एक गाणं होऊन जाऊ दे. गाणं फारणे सर म्हणतील. कविता कर. तसलं काही येत नाही मला. आपल्या भावना आपण व्यक्त करा. म्हणून जाऊ दे. भावना पण ओके, ठीक आहे. सुदर्शन, सर्वच जवळच्या मित्रांनी चांगला सपोर्ट केला, अनुभव हे बरेच आले, त्याबद्दल सर्वांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. Sudarshan, thanks for free and frank opinion, but don't tell turnover 0. ओके. तर हे रेकॉर्डिंग केले तर कसं? अक्षय तर थँक्यू सुदर्शन. यानंतर अजून स्टुडंट व्हॉलेंटिअर मधून कोण आपला एक्सपिरियन्स शेअर करणार आहे?
भावने. प्रणय भावने. प्रणव भावने. प्रणय भावने. प्रणय भावने. ओके. जे बोलणार आहे ते बोलते. एकमेकांची नावं सजेस्ट करू नका. सर सगळ्यात शेवटला फारणे सरांनी गाणं म्हटलं की मी स्पीच देतो सर. ओके ओके. असलं करायचं नाही. एनी अदर स्टुडंट? बोललाय बाहेर. सुशांत सर कुठे? Please don't discuss. I request all students. सुशांत सर. Please don't discuss. अक्षय. सुशांत सर नाहीत काय? सर मिमिक्री व्हायला अरे भावने बोल की असं काय करायला लागलायस? Okay, don't suggest any name. Okay, if you want to talk, then you can talk. Okay. Anyone? आणखी कोण देणार आहे स्वइच्छेनं? सुशांत पाटील सर. ओके, सुशांत सर. हा सर. एक दोन शब्द मुलांसाठी. सर व्हायला लागते. दोन शब्द. हॅलो. दोन शब्द. काय सांगायचं आहे, तुमचे विशेष काय द्यायचे असेल तर द्या मुलांना. काय नाही, दोन शब्द बोलले की म्हटलं, दोन शब्द बोलला. हो सर नाही बोला. शब्द. ओके, बोला. व्हिडिओ ऑन करा सर. आता पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांनीच बोललेली गोष्ट, असं काही फेरविल असं वाटलं नव्हतं कधी या बॅचचा तरी. सगळ्यात आधी सर 2 मिनिट सगळ्यात आधी ऐका. सगळ्यांची माफी मागा. तुम्ही लग्न केलाय, शांती घातला नाही पोरांची. डिपार्टमेंटची शांती घालायला पाहिजे. सर लाडू कुठं आहे? हे मात्र जेवण दिलेलं नाही सर तुम्ही. ऐका, सुशांत सर बोलतील. सुशांत सर बोलतील. ओके. फेरवेल अशा प्रकारे होईल काय असं वाटलं नव्हतं. तरी पण अशा काय म्हणायचं त्याला, थोडक्यात इद्रिस बॅचचा फेअरवेल असा होईल असं वाटलं नव्हतं. कारण या बॅच मध्ये बरेचसे नग आहेत. प्रणिल पाटील, प्रणय भावने, अक्षय चव्हाण, बरेच आहेत. अजित नाईक, आदित्य पवार. प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं टॅलेंट आहे, वेगळं हे आहे. आता परवा ग्रुपवरती मेसेज पडल्यावर फेअरवेलचा प्रणिल पाटील यांनी मेसेज केला की ऑनलाईन खेळी वाटप होणार आहे काय फेअरवेलला. आता काय अशा प्रकारची बॅच. हॅलो. अशा प्रकारची बॅच आणि त्या बॅच फेअरवेल व्हायला होत आणि वेगळंच झालं. तरी पण सगळ्या मुलांना माझ्याकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर मिमिक्री झाली पाहिजे. मिमिक्री झाली पाहिजे. मिमिक्री झाली पाहिजे. थोडं वेळ ना, फारणे सरांचं सॉंग होऊ दे, त्यानंतर मी करतो. ओके. माझं काय. हॅलो. थँक्यू सुशांत. प्रॅक्टिस करा तोपर्यंत. थँक्यू सुशांत सर. गौडा सर, आर यू देअर? गौडा सर. ओके, नो. प्रणिल पाटील. हॅलो. हा गौडा सर. प्रणिल. गौडा सर. हॅलो. हाँ येस सर, यू आर ऑडिबल सर. I think thank you for your invitation. Actually, I am happy to share my views about our student, outgoing student. Actually, means बहुत खुश हो रहा है मेरे को. I want to say for all of you, all the best for your career. Be connected with all the faculty members, and please, maybe you are. And I hope I have to share some of the things. Respected sir and madam, and my dear all students. Actually, our passed out students, many students, they are having now. Right now, they are working in very good places. Even electrical vehicle in. Even grid, smart grid. Okay, there are a number of students they are working. If you are having connectivity of those students, maybe you are having opportunity for your some job oriented or some course related information. Please connect with your seniors. And I'm also happy to share with you. I am a part of the
I think your class about the last 1 or 2 semester, and I'm really missing my HJ college. And I'm happy to share with I joined DKT recently due to some my personal reason, but I learned many things, and your cooperation, your dedication, your love and affection always with me. I hope in coming days also. I want to wish all. These are my words from my hand. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. Akshay, direct go to the HOD speech. Then I request Dr. R.M. Linus, HOD Electrical Department, to guide our seniors one last time. Your guidance will be helpful to all of us. Mr. R.M. Linus, sir, HOD. So good morning to one and all, dear faculty members and dear students. So I have watched the entire discussion, whatever the things are happening, but I didn't understand what is happening. That is the main thing. But anyway, I came to know that you people are so much friendly, and even I have experienced with you for only 1 year only. So I don't have much, even though as I am HOD, no one will come and voluntarily speak in front of me. I don't know what is the reason. Even though I will go and close, they will not ready to come and speak for anything. So it is usually maybe due to that designation, and all you people may think that. Anyway, I would like to share some of the things for your future benefit. Maybe you may accept or may not accept this time. For after some days, surely you will think of it. That is what I would like to share with you all. So after completion of this, really happy that this much students is going out from this campus. So after completing this, surely, any echo is there? So after completing this, can you hear me? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. After completing this, some of the faculties, some of the students may be the leader or entrepreneur, or maybe you will work some industry as a subordinate. So they are everywhere, not like our campus, our students' life. It's entirely different than where we are going to work. So normal cases, no, it is very difficult initially. We have to should be patient enough when you go for work somewhere. So especially your colleagues will be in different place, and your leader may in different place, and your customers may be in different place. That time coordinating entire thing is very much important. So starting, if you go and join somewhere, it will take 1 year to understand about that industry, understand about your colleagues and other friends. So normal cases, normally what happens, within 2 days, 3 days, many misunderstanding will come. So we will not understand each other. So communication issues will be there. Everywhere it is common. So most of the time we can see that people are taking that is very much seriously and totally stressed when they work somewhere. So for that I thought better I can share something, my experience. Through my experience I can share something so that you can easily understand. Maybe you can make it in a future life also you can use it. So what you have to do, normal cases, if anyone is doing something to you badly, you should not go behind the people all the time. Normally we used to do, we will go behind the people and taking revenge about the people. Normal cases, everywhere it is happened. So instead of that, what you have to do, you have to wait patiently. Even last, we had a meeting with our Vice Chancellor, Martin Stilslang, also with our meeting last week. We had a meeting with all staff members. There also, he also mentioned the same thing. Don't behind the people who has committed mistake on you. Instead of that, you just show them how you are. At any cost, we should not come down the cheap level or low level. Your standard should be always maintained to be standard. So normally everywhere, even whether you complete MTech or PhD or PDF or even you complete IAS also, people will not value you with your degree. People will value you, your work culture, how you are doing the work,
how you are behaving with others, how your attitude will be. These are all the main role once you get the job. Once you get the job. So till they get the job, this marks, everything will take care. So remaining time, everything is our attitude and our behavior only. So then I don't want to spend more time with you for saying big advice. Usually our students, normal cases, students, even my case also, when I was students, we don't like advices. So if I keep on going advice, nothing will happen. So whatever I want to conclude to you is enjoy the life, and without if you are not interested to do, don't do the work. You do the interest with sincerely, with hard work, then only your outcome will come. Otherwise outcome will not come. So if you want to go for teaching job, if you are really interested, go to teaching job. If you want to go industry, really interested, you can go industry. So don't go like this. As I am not getting industry, that's why I am going to teaching. As I am not getting a teaching job, that's why I am going to industry. It should not happen. So usually you cannot able to shine. You cannot think differently. If you are really interested in the particular job, you strive. And initially, if you are going company and all, maybe you will get 5,000, 6,000 salary only. Gain the knowledge for 1 year, 2 years. Don't go behind. Usually my grandfathers, my teachers used to say, don't go behind money. Don't go behind ladies. Don't go behind, these are all the two things very much important. If you go behind that, you will not get it. Every time. If you are go behind money, you will not get it. If you see that one lady is so much good, like Aishwarya Rai, if you go behind her, surely you will not get it. So that is a life usually. Whatever it is there, automatically it will come. Whether money or good life partner, whoever may be, they will come automatically. If you are shining well, you should you should shine like a sun. So usually already our Abdul Kalam quotes we can remember. If you want to shine like a sun, burn like a sun. Without hard work, nothing can be achieved in your life, entire thing. You know, law of conservation of energy. Without input, there is no output. If you are getting more income without doing input, surely you will spoil somewhere, maybe in hospital or somewhere. That is a usual. That is why that people have invented law of conservation of energy. So do the work sincerely, pray to God, and your motto is correct. Don't worry about anything. Don't go behind any appreciations and all. Appreciations will be there in one particular age, particular limit only. Beyond that, you will not get appreciation. So as you are not get appreciation, don't degrade yourself. You have to do. If your motto is correct, go straight forward and go and achieve. God will help you. Surely it will get. So once again, I wish you all the best, all the students. Moreover, especially I would like to thank all the faculties and my dear team members. Lab staff entirely. The reason is they have once we thought of planning to this farewell day, they have arranged a wonderful farewell day. I think this virtual farewell day is better than other farewell day. I think I feel like it is very good. So I can see all of you. So I request already the coordinators also. We can take one photos of entire. Everyone has to open your video so that we can see entire screen in one page. Like that, we have to take one virtual photo also. Maybe after this pandemic issue is over, we have to come over here and we can discuss with that. So no, maybe I have scolded many times. Usually my faculties have told, sir, I used to scold the students sometimes. So that is for your betterment only, as your attendance is less. Even though I am not getting angry, I used to say at least you have to improve. I am expecting your improvement. Due to that, I have scolded sometimes. Don't take it as seriously. But the reason is I will not ask you, please forgive. That's a part of the teacher duty. You have to be, good attendance. You should be academically good. You should be good enough. So anyway, thank you for giving me an opportunity, for giving this addressing all students. Wish you all the best. You have a bright future. Surely have a good hard work.
thank you so much. After pandemic, please come and meet us, and please in contact with us. And our department is having a Facebook account also. There you make a member, so that we can all, whatever the things are happening, you can up to date, and whatever you can see that as like our Bharat Mangawa, that fact the student has told that entire world is like one big home. Like that, we can see many things in future also. Wish you all the best. May God bless you. Thank you. Thank you, HOD sir, for your valuable guidance. That will be helpful for our future. Thank Then you one once more again, thing. sir. One more thing. Akshay, your comparing is so good. Comparing is so good. Yeah, thank you, Akshay. sir. Okay. थँक्यू थँक्यू. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार मी फारणे सरांना विनंती करतो की त्यांनी एक गाणं म्हणावं. फारणे सर. फारणे सर. Yes sir, you are audible. Yes sir. Hello? Yes sir. So I will accept this request, but one condition is there. After my song, our HOD sir will sing a song. Okay. So. Okay. So don't think actually I am out of practice. Anyway, after you hear the sing, I have to see everyone inside this chat box only, inside this meeting only. We should not go out. I am ready to sing, no problem. First you start, sir. Okay. Sandeep sir, recording बंद कराओ. No, recording is माझ्याकडे, तुम्ही काळजी करू नका. You can record also, no problem. Okay. बर, जर काय आवाजात कमी जास्त झालं तर समजून घ्या की काय असं पट्टीचा गायक नाही. जे कोणतं गाणं मी आता म्हणणार आहे त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही, कोणाशी काही संबंध नाही. सर चालू करा सर, आम्हाला तर कुठे काय कळते. बाकीच्यांनी माईक ऑफ ठेवा. हा बोला सर. खैरियत पूछो कभी तो कैफियत पूछो तुम्हारे तेरा देखो ना मेरी हैसियत पूछो तेरे बिन एक दिन जैसे 100 साल है. अंजाम है तय मेरा होना तुझसे है मेरा जितनी भी हो दूरियां फिलहाल है. दूरियां फिलहाल है. ओ खैरियत पूछो कभी तो खैरियत पूछो तुम्हारे दिल दीवाने का क्या हाल है. ओके, थँक्यू. एवढंच येते. थँक्यू सर, विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान दिल्याबद्दल. Then I request HOD sir for one song. Actually, you know Bombay movie? No, Bombay. Farne sir. Just to help me to what song I am. Farne sir. No, Farne sir. Actually, you tell them which song I am singing in Tamil. Actually, you know, in Hindi song Bombay, what movie that song you can tell. What is that? I forgot in Hindi. What's it? Okay. Hello? Can you hear me? Yes sir. Yes sir. Okay, I will try my level best. Don't run away. Okay. Uire, uire, vandu ennodu kalandu vidu. Uire, uire, என்னை உன்னோடு கலந்து விடு. நினைவே நினைவே எங்கள் நெஞ்சோடு கலந்து விடு.
நிலவே நிலவே இந்த விண்ணோடு கலந்து விடு, காதல் இருந்தால் இந்த கண்ணோடு கலந்து விடு, காலம் தடுத்தா என்னை மண்ணோடு கலந்து விடு, உயிரே உயிரே என்னை உன்னோடு கலந்து விடு, நிலவே நிலவே இந்த விண்ணோடு கலந்து விடு, என் சுவாச காற்று வரும் பாதை பார்த்து உயிர் தாங்கி நான் இருப்பேன், மலர் கொண்ட பெண்மை பாடாமல் போனா மலை மீது தீ குளிப்பேன், என் உயிர் போகும் போனாலும் துயரில்லை கண்ணே, அதற்காக பாடினேன், என் எதிர்காலம் உன் மீது பழி போடும் பெண்ணே, அதற்காகத்தான் வாடினேன், முதலா முடிவா அதை உன் கையில் கொடுத்து விட்டேன், உயிரே உயிரே என்னை உன்னோடு கலந்து விடு, உயிரே உயிரே என்னை நெஞ்சோடு கலந்து விடு, என்னை நெஞ்சோடு கலந்து விடு. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. Thank you, HOD sir. Then it's time to say the goodbye. We know. बोलणार आहे सर. हाँ यस कौन भावने. हेलो सर. हाँ भावने. हाँ यू कैन. हॅलो बावन. हाँ बोला बोला. आभास सुदर्शन बास. 53. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आपल्या डिपार्टमेंटच्या शिक्षकांनी किती मदत केल्या, एवढी मदत कुठल्या डिपार्टमेंटला होत नाही. त्यासाठी सगळ्या शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. हॅलो कोण आहे? ओके. त्यासाठी सगळ्या शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. आणि शेवटचं एवढंच की विद्यार्थ्यांच्या काही इच्छा अपूर्ण आहेत, त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील अशी इच्छा आहे माझी, पण होऊ देत त्या पण. लॉकडाऊन मध्ये करून घ्या. भावने तुझी राहिल्या का? माझी काय राहिलं नाही हो, बाकीच्यांच्या राहिल्या आहेत. ओके. सुशांत पाटील सरांची मिमिक्री व्हायला पाहिजे. सुशांत पाटील सर मिमिक्री. सर सुशांत पाटील सर एकदा मिमिक्री. मग काय इच्छा नाही. इच्छा एकच आहे तुमच्याकडून आता जेवण मिळावं लग्नाचं, बाकी काय नाही. जेवण कोण सुटलायस? Then thank you. Thank you to all the teachers. Then we know that as per tradition, every function ends with the vote of thanks. I invite Mr. Pranav Gote, Vice President, ISSA Committee. Pranav Gote. थांबा, ते सुशांत सरांना करायला लावणार आहे का नाही? मिमिक्री व्हायला सरांनी मिमिक्री करायला लागत्या. त्याशिवाय एंड नाही. सर सुशांत सर अवेलेबल नाहीत.
हाँ सुशांत सर. सुशांत सर. हॅलो सर. ओके ठीक आहे. हॅलो, सुशांत बाकीचे सर कोण अवेलेबल बोलू नाही. नका बरं का, बाद झाले तुमचं जे काय बोलणं होतं ते बाद झालं. वोट ऑफ थँक्स प्रणव गोटे, वोट ऑफ थँक्स दे. सर एक मिनिट, सगळ्यांनी फक्त एक मिनिट माईक ऑन करा. आपण शिवाजी महाराजांची घोषणा देऊया, त्यानंतर वोट ऑफ थँक्स देऊन दे. एकच मिनिट लास्ट. सगळ्यांनी फक्त एकदा माईक ऑन करा. शिवाजी महाराजांची एक घोषणा देऊया आणि त्यानंतर वोट ऑफ थँक्स प्रणव देईल. माईक ऑन करा सगळ्यांनी. हॅलो. हा. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगधिराज यशवंत बळवंत नीतिवंत कीर्तिवंत पुण्यवंत पुण्यश्लोक जानता राजा जिजाऊ सुपुत्र भोसले कुलवंशज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल जिंदाबाद. थँक्यू. One minute. I request all students, please turn on your camera and turn off your mic. I request all students, please turn on your camera. Camera on करा आणि mic off ठेवा. हॅलो सर, गोदडे सर. हा. सर तुमचं प्रेझेंटेशन ऑफ करा, म्हणजे स्क्रीनशॉट घ्यायला चांगलं होईल. ओके. प्रणव गोटे घेईल. सगळ्यांनी फक्त आपला कॅमेरा ऑन ठेवा, माईक ऑफ ठेवा. All are together. सर प्रेझेंटेशन ऑफ करा सर. येस मॅम, वी आर टुगेदर. Miss you guys. 1 minute. In front of मिस यू मॅडम, मिस यू. मिस यू ऑल. मॅम All of you open the video. 1 minute. I repeat. Turn on your camera and turn off your mic. Mic off ठेवा सगळ्यांनी माईक ऑफ करा आणि आपला जो कॅमेरा आहे तो कॅमेरा ऑन करा आणि तुमचा जो फेस आहे तो व्यवस्थित दिसू देते कॅमेऱ्यात. ओके. प्रणव गोते स्क्रीनशॉट घेईल. प्रणव, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. डन सर. Okay, thanks to all. I request Pranav to give vote of thanks. Pranav Gote, Vice President, ISA Committee. Thank you, Akshay. Good afternoon, one and all. My name is Pranav Gote, student of final year BTech, SGU. It's my privilege to have been granted permission to propose vote of thanks for this event. I would like to thank all the students and faculties present over here. I am thankful to all those students who helped throughout the BE to uplift the name of our department by conducting and participating in various cultural and technical events like Department Talent Hunt, Sports, Traditional Day, Gathering, Vibrant, and congratulations to those who got placed in various renowned company. I would also like to thank President and ladies representative for year 2019 and 20 for their support to the students and department. I am thankful to Trustee Sir, Vice Chancellor Sir, Registrar Sir, Director Sir, Dean Sir for granting us the permission to conduct this farewell function. Behind all the departmental activities. A special thanks to all the coordinators, teaching and non-teaching staff for all the guidance and cooperation. Finally, I wish all the best to all the outgoing students for their bright future. You will always be a family of Electrical Department SGU. With this, I conduct this virtual farewell function is successfully conducted. Thank you. Thank you, Pranav. Okay, thank you, dear students. Wish you all the best. Thanks to all. Thank you, sir. And all the best for your future life. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Miss you all. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you, everyone. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you, sir.
थँक्यू सर. Thank you, sir. 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 Sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you all of you. Thank you, sir. You can leave now. साऊंड लावा लागते साऊंड लावा लागतोय. All the best. I request all students to please leave the meeting. I request all students to please leave the meeting. भंडारी सर थांबा, गाणं मीटिंग म्हटलं रेकॉर्डिंग स्टॉप करतो, त्याच्यानंतर तुमच्याशी बोलतो. थांबा. हा ते स्टॉप करा. सर लागतात रे अजून. सुशांत पाटील सरांची मिमिक्री झाली नाही सर. हॅलो सर. संजय सर, स्टॉप करू मीटिंग. Yes.